नमस्कार, मी सुमित्रा बोधवानी. आज कथा सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या समाजात आजही जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा घराघरात पेढे वाटले जातात, ढोल ताशे वाजवले जातात. पण त्याच घरात जेव्हा एखादी चिमुरडी जन्माला येते तेव्हा काही लोकांचे चेहरे पडतात. एका आईच्या नशिबी कौतुकाऐवजी टोमणे येतात. मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे लग्नाचा खर्च, मुलगी म्हणजे ओझं. हा विचार आपण कधी बदलणार आहोत? एका मुलीचा जन्म फक्त एका कुटुंबाला नाही तर संपूर्ण समाजाला समृद्ध करत असतो. आजची ही कथा एका अशाच बापाची आणि त्याच्या लेकीची आहे, जे ऐकल्यानंतर कठोर मनाच्या माणसाच्या डोळ्यातही पाणी येईल. जर तुम्ही एका मुलीचे आईवडील असाल तर ही कथा ऐकताना तुम्हाला ऊर अभिमानाने भरून येईल. आणि जर समाज म्हणून आपण काही चुकतोय हे समजून घ्यायचं असेल तर ही कथा आज प्रत्येक व्यक्तीने शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे. जर तर मग मनाच्या तारा छेडणारी. गावातील सगळ्या लोकांना रामराव मोठ्या आनंदाने पेढे वाटत सुटला. मुलगी झाली हो, मुलगी झाली हो. लोकही सुद्धा तेवढ्याच आनंदाने त्यांचे पेढे घेत होते आणि त्यांनी अभिनंदनही करत होते. बरं झालं, एकदाच रामरावांच्या घरात मुलगी आली, असे लोक एकमेकांमध्ये बोलू लागले. कारण तसेच होते. रामरावांच्या मागील 7 पिढ्यात मुलगी जन्माला आलीच नव्हती. तेव्हा रामरावाला मुलीच्या या जन्माने अत्यानंद झाला, परंतु त्याच्या 5 मुले जन्माला घालावी लागली. गावात रामरावाला पांडवाचे वडील पंडू आणि त्यांची पत्नी जानकी हिला पांडवाची आई कुंती या नावानेच ओळखले जायचे. आज त्यांच्या घरात लक्ष्मी रूपात साक्षात लक्ष्मी आली. मुलगी व्हावी म्हणून त्यांनी लक्ष्मी देवीला नवसही केला होता. म्हणूनच बारशीच्या दिवशी साऱ्याजणी मिळून तिचे नाव लक्ष्मी असे ठेवले. लक्ष्मीच्या येण्याने साऱ्या घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु या आनंदासाठी ज्यांनी हट्ट धरला होता ती रामरावांची आई मात्र नव्हती. नुकतेच 4 महिन्यापूर्वी तिची देवाज्ञा झाली. न राहवता शेजारींनी म्हणूनच टाकली. लक्ष्मीच्या रूपात आई परत आपल्या घरातच आली. तळहाताच्या फोडाप्रमाणे रामराव व जानकी आपल्या मुलीची काळजी घेऊ लागले. घरात ती सर्वांचीच लाडकी झाली होती. पौर्णिमेच्या चंद्रकलेप्रमाणे लक्ष्मी हळूहळू मोठी होऊ लागली. तिचे पाय फुटले तसे ती इकडे तिकडे चालू लागली. तिच्या बोबड्या बोलाने घर सर्व हरखून जात होते. बघता बघता लक्ष्मी 10 वर्षाची झाली. मुलेही मोठे झाले. घर संसाराचा व मुलांवरील खर्चामुळे रामरावांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे राहत होते. कर्जाच्या काळजीपायी त्याचा चेहरा सुकून चालला होता. कर्ज कसे फेडावे याचाच तो नेहमी विचार करायचा, पण मात्र त्याला उत्तर सापडत नव्हते. रामराव एका कंपनीत नोकरी करत होता. जेमतेम 2 रुपयांचा तुटपुंजा पगाराची नोकरी चालू होती. रामराव तसा सोज्वळ, हुशार, मनमिळावू आणि इतरांना सहकार्य करणारा होता. त्यामुळे कंपनीकडे दरवर्षी त्यांच्या पगारात थोडी थोडी वाढ होत असे. जानकीसोबत विवाह झाला त्याच वेळी त्या घरात ते दोघे, आई आणि आई असे 3घे जण, त्यामुळे त्यांचा खर्च कमी व्हायचा आणि पगारातून काही शिल्लकही राहायचे. जानकीला पहिला मुलगा झाला त्यावेळी घरातील सर्व आनंदमय वातावरण झाले होते. मुलाच्या येण्याने खर्च थोडा वाढला, परंतु रामरावाला त्यांची काळजी नव्हती. जानकी दुसऱ्यांदा जेव्हा गरोदर होती तेव्हा सगळ्यांना वाटले की आता मुलगी व्हावी, परंतु त्यांच्या 7 पिढ्यात मुलगी झालीच नाही. त्यामुळे रामरावांच्या मनात कुठेतरी शंकेचं पाल चुचत होतं. अखेर तसे झालं. दुसऱ्यांदाही मुलगाच झाला. आपल्या पिढ्यात मुलगी होणारच नाही, त्यामुळे दोघांनाही ऑपरेशन करून घ्यावं असं वाटत होतं. एकतर आपला पगार कमी आणि ना शेतीवाडी, म्हणून त्यांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं. त्यांच्या आईने मात्र तीव्र विरोध केला. भावंडांना ओवाळायला एक तरी बहीण राहावी अशी तिची इच्छा होती. आईच्या या इच्छेमुळे त्याला काही एक करता येईना. मुलीची वाट पाहता पाहता त्याला 5 मुलेच झाली. संसाराचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता. पगारातील एकही रुपया शिल्लक राहत नव्हता. घर आणि मुलांच्या शिक्षणावरील खर्च यामुळे तो अगदी त्रस्त झाला होता. आईच्या हट्टापायी त्याला काही सुचेना. कंपनीकडून उचललेल्या कर्जामुळे त्याला पगार सुद्धा कमी मिळत होता. त्यातच आईचे अंथरूण धरले. ती आज उद्यामध्ये जगत होती. जाता जाता तिने लक्ष्मी देवीजवळ नवस केला की या वेळेला तरी मुलगी येऊ दे. हा नवस तिने आपल्या मुलाला व सुनेला सांगितला.
1-2 महिन्यात तिला देवाज्ञा झाली आणि जानकीला परत दिवस गेले. आईने केलेल्या नवसामुळे साक्षात लक्ष्मीच घरात आली. मुलीच्या येण्यानं सारं घर आनंदून गेलं. 7 पिढ्यांचं ऋण या क्षणी त्यांना मिळालं होतं. मुलीच्या जन्माने तो आनंदी झाला, परंतु कर्जाच्या डोंगरामुळे त्याचा चेहरा नेहमी उदास दिसायचा. मुले आता मोठी झाली. नदीचे पाणी उताराकडे व्हावे तसे मोठ्या मुलांचे कपडे, दप्तर, पुस्तक, वह्या सारं काही गोष्टी भावाकडे येत होती. नवीन खरेदी करायला त्यांच्याकडे तेवढा पैसा सुद्धा नव्हता. कर्ज कमी करण्यासाठी तो कंपनीत जादा काम करू लागला. मुलांच्या शिक्षणाकडेच त्याचे अजिबात लक्ष नव्हते. मुले शाळेला जात आहेत का, रोज अभ्यास करीत आहेत का, या गोष्टीकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. प्रत्येकाचं मागणं वेगळं. कसेबसे त्यांचे दिवस सरत होते. त्या संसारात ना खुश होता ना त्यांची मुलं. सगळ्यांची नुसती परवड चालू होती. घरात एखादा सण समारंभ साजरा करायचे म्हटले की त्यांच्या काळजात धस करायचं. घरात खाणारी तोंड झाली जास्त आणि कमवणारा हा फक्त एक. त्यामुळे त्यांचा संसाराच्या जन्मखर्चाचा हिशोब काही केल्याने जुळतच नव्हता. आर्थिक दारिद्र्यामुळे एका मुलाचं शिक्षण पूर्ण झाले नाही. रिकामटेकडे पोरं खाऊन लागली, फिरू लागली. एकानंतर एकाचे असे 5ही जणांचे लग्न झाले. 100-500 रुपयांची नोकरी त्यांनी कशीबशी मिळवली. ते पैसे त्यांच्याच संसाराला पुरत नव्हते, तर रामरावांच्या परिवारासाठी ते काय करतील? उलट त्यांचेच खाऊन त्यालाच उलटे बोलत होते. काय दिलं आम्हाला? गरिबीच्या पलीकडे आम्हाला काही दिलेच नाही, असं रोजचं त्यांच्यात वाद व्हायचा. त्यांच्या अशा वादाने तो पुरता वैतागला होता. आईचं बोलणं ऐकून एवढा संसार वाढविला याचा त्याला राहून राहून पश्चाताप होत होता. 2 पोरांवर ऑपरेशन झालं असतं तर हे दिवस पाहायला मिळालं नसतं, असं मनोमन विचार करत होता. लक्ष्मीच्या तोंडाकडं पाहून तो सारी दुःख विसरून जात होता. एके दिवशी व्हायचे तेच झाले. वाद घालून मुलांनी आपली चूल वेगळं मांडण्याचा निर्णय घेतला. डोक्यावरचे कर्ज वाढवून ते मोकळे झाले. लक्ष्मी वयात आली असताना त्यांनी साथ सोडली. यामुळे तो अजून चिंताग्रस्त झाला होता. मुलीचे कन्यादान करण्याची जबाबदारी ही शेवटची पित्याचीच. मुलीच्या लग्नाच्या काळजीने त्याला रात्रीची झोप येत नव्हती. काय करावं हे त्याला सुचेना. दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं. त्या रात्री तो कुशीवरून त्या कुशीवर होत होता. तरीही त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. राहून राहून त्याच्या मनात एकच गोष्ट मनाशी पक्की केली आणि शांत झोपी गेला. सकाळी लवकर उठला, स्नान करून चहा घेतला आणि बाहेर पडला. तास-दीड तासानंतर तो परत घरी आला. एका युवकाला सोबत घेऊन जानकीला चहा ठेवायला सांगितलं. लक्ष्मीची ओळख करून दिली आणि म्हणाले, लक्ष्मी, तुला ही शिवाजी मालक म्हणून पसंत आहे का? लक्ष्मी लाजली आणि आत पळाली. तेव्हा जानकीने त्याची विचारपूस केली. शिवाजी एक अनाथ मुलगा होता. कामात हुशार, रामरावांच्याच कंपनीत कामाला होता. स्वभावसुद्धा त्यांच्यासारखाच. दोघांचं बोलणं पूर्वीच झालेलं होतं. अखेर लक्ष्मीने होकार दिला. शिवाजीला घर जावई घेण्याचा विचार पक्का झाला. त्या दोघांचं मोठं थाटामाटात लग्न झालं. अखेरचा सल्ला म्हणून रामरावाने जावयाला एक कान मात्र दिला. मुलगा असो वा मुलगी, दोनच्या नंतर नको रे बाबा, हम दो हमारे दो. यावर शिवाजीने फक्त स्मित हास्य केलं आणि आपल्या सुखी संसाराला प्रारंभ केला. आणि म्हणूनच मित्रांनो, मुलगी हे कधीच ओझं नसते, तर ती त्या ईश्वराचं सर्वात सुंदर आशीर्वाद असते. मुलगा भाग्य असेल तर मुलगी हे सौभाग्य असते. जे घरात मुलींच्या पायांचे पैंजण वाजतात तिथे प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते. आजची ही मुलगी झाली हो. ही कथा तुम्हाला कशी वाटली? या कथेने तुमच्या मनाच्या कोणत्या कोपऱ्याला स्पर्श केला हे मला खाली कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या घरातही जर अशीच एखादी लाडकी लेक किंवा बहीण असेल तर तिच्यासाठी कमेंटमध्ये जर तुम्हाला माझे हे सादरीकरण आणि सुंदर कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक मला अशा नवनवीन कथा आणण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देते. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा विचार प्रत्येक घरात पोहोचेल. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्हाला अशाच प्रकारच्या कौटुंबिक, भावनिक आणि बोधप्रद मराठी कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा,
भेटूया लवकरच अशाच एका नव्या आणि सुंदर कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.